या प्रभागातील घराणेशाही आम्ही उकडून फेकणार. आई वडिलांच्या जीवावरती किंवा काकू काकू यांच्या जीवावरती जर तुम्हाला तिकीट मिळत असेल तर मला असं कुठेतरी दुर्दैव वाटतं. फक्त 3 दिवसामध्ये ते लोक कोण कोण तुमच्याकडे पैसे घेऊन येत आहेत ना हे बघा तुम्ही. जो टांगा पालटी करायचा आहे तो 100% करणार. गेले अनेक वर्ष मी या प्रभागामध्ये स्थानिक समाजसेवक म्हणून मी काम करत होतो. मी शिवसेनेमध्ये गेले 3 वर्षापासून प्रवक्ते पदावरती काम करतोय. आणि ज्या दिवशी एबी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी मी 11 वाजेपर्यंत मी असेन, माझ्याबरोबर सूरज गायकवाड जे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत ते असतील, चंद्रकांत शेवाळे जे आहे ते ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ते असतील, अशा आम्ही 3-4 जण जे आहेत ते एबी फॉर्मची आम्ही वाट बघत होतो की आम्ही वरिष्ठ आहोत किंवा आम्ही सिनियरिटी प्रमाणे किंवा आम्ही काम केलंय याप्रमाणे आम्हाला एबी फॉर्मची अपेक्षा होती. आणि आम्ही वाट पाहत होतो 11 वाजेपर्यंत. परंतु आम्हाला असं कळलं की चारही प्रभाग प्रभाग 12च्या चारही अ ब क ड या चारही आरक्षणामध्ये इतर उमेदवार देण्यात आलेले आहेत. आणि हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस आम्ही 4 जण जे प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत होतो, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या प्रभागामध्ये काम करतोय म्हणून आम्हाला ही निवडणूक लढवणं साहजिक होतं. अचानक मी माझे तिन्ही जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलं. याच्यामध्ये चंद्रकांत शेवाळे यांनी नंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांनी नंतर माघार घेऊन ते बीजेपीत गेले. परंतु त्या दिवशी सूरज आणि मी आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला जर निवडणूक लढायची तर आपल्याला पॅनलमध्ये निवडणूक लढवावी लागेल, ज्याच्यासाठी चिन्ह एक पाहिजे. चिन्ह वेगवेगळे असेल तर तुम्ही पॅनलमध्ये अपक्ष उमेदवारी भरून काही फायदा नाहीये. मुळात आपण काम केलेलं आहे, आपण काम करून समोर जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात या मुळात स्थानिक पदाधिकारी जे काम करतात त्याच्यावरती असतात ना की आमदार खासदार पक्षांचे नेते किंवा पक्षाचं चिन्ह याच्यावरती असतं. मुळात पक्षाच्या चिन्हाचा जो काही थोडाफार जो बेनिफिट होता तो आम्हाला घ्यायचा होता, तो आम्ही त्याच्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याशी संपर्क केला. तात्काळ त्यांनी आम्हाला याच्याबद्दल सूचना दिल्या की तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही या एबी फॉर्म घेऊन जा. मी तिथे गेलो, त्यांच्याकडून 4 एबी फॉर्म आणले. आम्ही लगेच एबी फॉर्म भरला. त्याच्यानंतर आमचा एक उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद झाला. प्रभाग अ मध्ये वसंत जाधव जे आहेत, जे सेक्टर 18 मधून कोपरखेड्यामधून काम करत आहेत, गेले अनेक वर्ष ते भाजपामधून काम करत होते, त्यांनाही त्या ठिकाणी डावलण्यात आलं असं आम्हाला कळलं. मग त्यांनी आम्हाला समर्थन दिलं आणि त्यांनी ए मधून जो ओबीसी पुरुष जो आहे त्याच्यातून फॉर्म भरला. ब मध्ये सुनील किंद्रे जे होते त्यांच्या मिसेसने तो फॉर्म भरला, पण तो दुर्दैवाने तो फॉर्म बाद झाला. त्याच्यानंतर सूरज गायकवाड जे आहेत त्यांच्या मिसेसचा त्यांनी महिला आरक्षणामधून फॉर्म भरला. ड जो होता तो सर्वसाधारण होता पुरुषांसाठी, त्याच्यातून मी फॉर्म भरला. आणि असा आमचा 3 जणांचा पॅनल झाला. आणि आम्ही काम करून अन्ना काही आम्हाला कोणाला पाडायचंय, कोणाच्या विरुद्ध दुश्मनी म्हणून आम्ही इथे उतरलो, आम्हाला स्वतःला जिंकायचंय, प्रभागात काहीतरी काम करायचंय, प्रभागातील लोकांना नवे चेहरे दाखवायचे. ज्यांनी एवढं वर्षानुवर्ष काम केलेलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक लोकही झटत आहेत. त्यांचंही तेच म्हणणं होतं की बाबा तुम्ही निवडणूक लढवा आणि तुम्ही निवडणूक लढवताना एकत्र लढा. हे सर्व झाल्याच्या नंतर अनेकांना असं वाटलं की बाबा हे लोक काय करतील आता, यांची कुवत केवढी आहे किंवा यांनी 3 जण या प्रभागामध्ये नक्की काय ताकद दाखवू शकतील. परंतु आजची ही जी परिस्थिती आहे तुम्ही बघितली असेल प्रभागामध्ये, अनेक लोकांचं जेव्हा आम्ही रॅली काढतो, आम्ही घरोघरी प्रचार करतो, अनेकांचं हेच म्हणणं आहे या प्रभागातील घराणेशाही आम्ही उकडून फेकणार. विचार करा, प्रभागामध्ये जर एखाद्या 22-25 वर्षांच्या मुलींना तिकीट देते ज्यांना शासकीय कुठला अनुभव नाही, मुळात मी त्यांना तिकीट दिलं याच्या विरोधात नाहीये, प्रत्येक तरुणाला तिकीट मिळावं, परंतु त्याच्या आधी त्याचा अभ्यास असावा, प्रभागामध्ये त्यांचं काम असावं. आई वडिलांच्या जीवावरती किंवा काकू काकू यांच्या जीवावरती जर तुम्हाला तिकीट मिळत असेल तर मला असं कुठेतरी दुर्दैव वाटतं. यांनी प्रभागातील जनतेला जे आहे ते गृहीत धरलेलं आहे आणि या जनतेने याचा विचार करावा. हे लोक जेव्हा तुम्ही निवडून द्याल तेव्हा ते पालिकेत जाऊन काय प्रश्न मांडतील याचा सारासार विचार करा. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, ते लोक याच्यावरती पण नाही निवडणूक लढवणार. आता राहिले 3 दिवस, फक्त 3 दिवसामध्ये ते लोक कोण कोण तुमच्याकडे पैसे घेऊन येत आहेत ना हे बघा तुम्ही. पैसे घेऊन येतात याचाच अर्थ त्यांनी काम केलेलं नाही किंवा त्यांना काम करायचं नाही आणि त्यांना त्यांच्या कामावरती केलेला विश्वास पण नाहीये. आणि त्यांना जी त्यांची सीट आहे ही कुठल्याही प्रकारे निवडून आणायची, त्यांना ती घराणेशाही चालवायची. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की प्रत्येक जो ज्याला ते एबी फॉर्म भेटलेला, जे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्यांनी काम केलेलं त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होत चाललेला. परंतु एक गोष्ट मात्र नक्की प्रभाग 12 मधून की प्रभाग 12च्या जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. आता प्रत्येक व्यक्ती बोलतोय की आम्हाला बदल घडवायचा आहे. आम्हाला असं नाही बोलत की आम्हाला तुम्हाला मत द्यायचं, परंतु आम्हाला बदल घडवायचा आहे. म्हणजे प्रभागामध्ये बदल हा निश्चित आहे. घराणेशाही जी चालू आलेली आहे ही निश्चित आहे. आज मी नगरसेवक, उद्या माझी मुलगी नगरसेवक, उद्या माझे नवरा नगरसेवक, परवा माझे बायको नगरसेवक.
ही जी घराणेशाही प्रभागामध्ये ही आता बंद होणार आहे. प्रभागातील जनता एवढी सुज्ञ आहे की यांच्याकडून पैसे घेणार आणि ह्यांचं जो टांगा पालटी करायचा आहे तो 100% करणार. जे तरुण आमच्यासारखे जे प्रभागामध्ये काम करतात त्यांना यावेळेस उमेदवार म्हणून आणि नगरसेवक म्हणून ते महानगरपालिकेमध्ये बसवणार. मुळात माझं सर्वांना आव्हान आहे, या प्रभागातील तरुणांना आव्हान आहे, या तरुणींना आव्हान आहे, माझ्या माता माय माऊली यांना आव्हान आहे की तुम्ही ठरवा की तुमचा उमेदवार हा तुमच्या एका फोनवरती उभा राहणारा असावा, तुमचे गटर मीटर लाईट ज्याचे प्रॉब्लेम असेल, हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असेल हा सोडवणारा असावा, ना की घराणेशाहीवाला असावा. तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर या सगळ्या लोकांना तुम्ही घरी बसवू शकता, एवढं मात्र नक्की. आणि आज नवराष्ट्राच्या माध्यमातून माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून पुन्हा एकदा आव्हान आहे, तुम्ही सर्वजण जर एकत्र आलात ना तर हे नक्कीच शक्य आहे. पक्षाच्या दावणीला बांधलेल्या कार्यकर्त्यांकडून तुम्ही कुठली अपेक्षा करू नका. ते 5-10 हजार रुपये घेतात आणि त्यांचा ते प्रचार चालू ठेवतात, त्यांचं ते कामच आहे. मुळात मला कोणाला याच्यामध्ये टार्गेट नाही करायचंय, परंतु माझ्या प्रभागातील जनता जी आहे ती गृहीत धरली जाऊ नये. सगळ्यांनी एकच ठरवा की प्रभागामध्ये बदल हा निश्चित आहे. घराणेशाही ही तुम्हाला उचलून फेकायची आहे. नौख्यांना संधी द्या जे तुमच्यासाठी धावून येतील. तुर्तास सांगतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले, परंतु मागे बाळासाहेबांचा फोटो आहे आणि दिघे साहेबांचा आहे, काय नाही? नाही, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, माननीय बाळासाहेब आणि माननीय दिघे साहेब हे माझ्या कार्यालयात नाहीये. मुळात हे माझं कार्यालय नाही, त्यांचं कार्यालय. कारण की मी त्यांच्या विचारांना पाहूनच मी राजकारणात आलो. त्यांचे जे विचार आहेत ते माझ्या हृदयात आहेत, माझ्या डोक्यात आहेत. ज्यावेळेस मी 2017 साली राजकारणात प्रवेश केला, मी मनसेच्या माध्यमातून मी राजकारणात प्रवेश केला, त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती असेल की माझ्या खुर्चीच्या मागे माननीय बाळासाहेब एका बाजूला होते, माननीय दिघे साहेब एका बाजूला होते आणि मध्ये माननीय राजसाहेबांचा फोटो होता. माझ्या पक्षाच्या पक्ष कार्यालय जिथे आहे खाली, तिथे सुद्धा गेटवरती एंट्रीलाच माननीय दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा खूप मोठा फोटो होता. त्यानंतर मी शिवसेनेत आलो, मग तो फोटो अधिकृतही झाला. आज मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली यांच्या पक्षात येऊन एबी फॉर्म भरून निवडणूक लढवतोय, तरी माझ्या पक्ष कार्यालयामध्ये हा फोटो आहे आणि भविष्यातही राहणार. याचं कारण असं आहे, त्यांचे जे विचार आहेत ना हे घेऊन मी राजकारणात उतरलेलो आहे. माननीय अजितदादांना सुद्धा माहिती आहे की ते माननीय बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्राने ऍक्सेप्ट केलेले आहेत. त्यांच्या विचारावरती ते या युतीमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, माननीय दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा जो विचार बाळगतो तोच खरा शिवसैनिक, तोच खरा या महाराष्ट्राचा सैनिक आणि तोच खरा राष्ट्रवादीचा सैनिक, असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि जी लोक माननीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांना मानतील ते आम्हाला मतदान करतील, हे मला आवर्जून माहिती आहे. विभागामध्ये नागरिकांना काय तुम्ही आवाहन करता? एक लक्षात घ्या की आज हे लोक अचानक कुठून उठून आले. ज्यांनी कधी 1 रुपयाचं काम खिशातनं पैसे टाकून काम केलेलं नाही, आज ते तुम्हाला 10-10 हजार कसे काय द्यायला लागले. हे हा मूळ मुद्दा आहे इथे की त्यांनी त्यांचा चेहरा पूर्ण प्रभागात कधी दिसला नाही. आज मी स्वतः या विभागातील ट्रॅफिकची समस्या दूर केली. माझ्या सेक्टर 14 मधील मोडकळी चाललेली जी जमीन, पडलेली जी जमीन होती तिला क्रिकेट ग्राउंड बनवलं. अनेक ठिकाणी जी स्वच्छता करून दिली. जे पॉवर स्टेशन आहे त्याची पूर्ण नासधूस झालेली ते बांधून घेतले. अशा अनेक गोष्टी आहेत. प्रभागामधील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या. अशा अनेक गोष्टी, कामगारांचे प्रश्न सोडवलेले आहेत. स्वतः खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते मला नवराष्ट्राचा आदर्श कामगार नेता हा पुरस्कार मिळालेला आहे. याच्यापेक्षा अजून माझं कर्तृत्व काय दाखवावं, स्वतः शिवसेनेने हे मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वेगळं काय असं दाखवावं हे मला वाटत. चिन्हावरती उभे राहिलेले त्यांचं 2 नंबरचं बटन दाबा, त्यांना विजय करा. ते सर्वसामान्य घरातले आहेत. प्रभाग 12 ब मधून नेहा सूरज गायकवाड या 2 नंबरच्या याच्यामध्ये आहेत, त्यांचं 2 नंबरचं बटन दाबा आणि राष्ट्रवादीच्या चिन्हासमोर त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. तसेच आमचे परत घेतो. त्यामुळे माझं या प्रभागातील नागरिकांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्व आम्हाला एकत्र येऊन भरघोस मताने विजयी कराल. प्रभाग 12 अ मधून वसंत काशीनाथ जाधव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे आहेत, त्यांचं 2 नंबरचं बटन दाबा, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. ते सर्वसामान्य घरातले आहेत. क मधून अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांची कपबशी चिन्ह आहे, वैशाली वाळुंजकर ताई, त्यांचं ब मधून जे 4 नंबरचं बटन आहे ते दाबून त्यांना विजय करा. प्रभाग 12 क मधून नेहा सूरज गायकवाड या 2 नंबरच्या त्यांचं 2 नंबरचं बटन दाबा, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे आहेत. आणि प्रभाग 12 ड मधून 1 नंबरचं बटन दाबून
प्रसाद जगन्नाथ घोरपडे, स्वतः मी उभा आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह पहा आणि अभिमानाने ते बटन दाबून आम्हाला विजय करा. येणारे 5 वर्ष तुमच्या प्रभागामध्ये काय बदल दिसेल हे तुम्हाला कळेल.